मानव समाचार, मानवता के हक में। नमस्कार मित्रांनो, मी आहे वर्षा आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। त्र्यंबकेश्वर मंदिरात बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळा बाजार करणारी टोळी त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या ताब्यात। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यासाठी मंदिर प्रशासनाने एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय दिले आहेत। देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये घेतले जातात। त्यासाठी मंदिर परिसरात पास काउंटर तसेच ऑनलाईन पास काढण्याची व्यवस्था आहे। मागील काही दिवसात प्रसार माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळा बाजार होत असल्याच्या बाबत प्रसिद्धीस आले होते। त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री सचिन बन्साली यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन हा प्रकार उघडीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सूचना दिल्या होत्या। गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून 5 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे। ते बनावट नाव, पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजूवंत भाविकांना प्रति व्यक्ती 200 रुपये प्रतीचा पास 700 ते 1000 रुपये या दराने विकून बनावट पासचा काळा बाजार करत असल्याची त्यांच्या झडतीतून मिळालेल्या मोबाईल नंबरवरून तसेच मेल आयडीच्या हिस्ट्रीवरून दिसून आले। त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनात तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 102 दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासणीत त्यांनी 1648 बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामध्ये एकूण अंदाजे 5000 भाविकांना बनावट पास जास्तीच्या दरात विकल्याचे दिसून येते। आरोपींची नावे व पत्ता: दिलीप नाना झोले, राहणार पेगलवाडी त्र्यंबक, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; सुधाम राजू बदादे, राहणार पेगलवाडी, नाशिक, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; समाधान झुंबर चोथे, राहणार रोकडवाडी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; शिवराज दिनकर आहे, राहणार निरंजनी आखड्याजवळ, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; तसेच मनोहर मोहन शेवरे, राहणार रोकडवाडी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। नमूद कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टम ही सदोष असल्याचे दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक पेठ श्री वासुदेव देसले, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस अधीक्षक श्री रवी मगर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधीक्षक श्री महेश कुलकर्णी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक गावित यांच्या समवेत पोलीस जाधव, पोलीस मुळाने, पोलीस बोराडे, पोलीस राठोड, पोलीस ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार।